आज आपण एकदम फुलफिलिंग असं स्नॅक्स जे टिफिनसाठी अगदी उत्तम आहे, पनीर ब्रेड टोस्ट सँडविच बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता मी हिरवी चटणी बनवते, त्यात कोथिंबीर, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा टोमॅटो लहान, जिरं, मीठ आणि साखर। तर हे आपण दळून घेणार आहोत। त्यात मी लिंबू पण पिळून घेतलेला आहे। मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे, कारण की सकाळची घाईची वेळ असते, तर खूप घाई होते, त्यामुळे मी हे फटाफट सगळं मिक्स करून असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। तर आपली चटणी रेडी आहे ह्या सँडविचसाठी लागणारी। बेसन घेणार आहोत। तर बेसन इथे मी 5 ते 6 चमचे घेतलेलं आहे। क्वांटिटी तुमच्या हिशोबाने बघा। इथे मी मिनिमम 2 ब्रेड टोस्ट सँडविच होतील त्या हिशोबाने मी घेतलेला आहे। बेसन टाकल्यानंतर त्यात कांदा, कॅप्सिकम, शिमला मिरची, टोमॅटो, दही, 1 चमचा दही घेतलेलं आहे, नसेल नाही टाकलं तरी चालेल, कोथिंबीर आणि काळी मिरी घेतलेली आहे। दह्यामुळे एक छान टेस्ट येते म्हणून टाकलेलं आहे, नसलं तरी काहीचा फार फरक पडणार नाहीये। त्यानंतर ओवा घेतलेले आहेत, कार्डमम सीड्स, सॉल्ट, हळद, लाल तिखट, एवढं सगळं घेऊन मिक्स करायचं आहे। तर हे सगळं मिक्स कसं करायचं आहे, कन्सिस्टन्सी जी आहे ना ती खूप पातळ नाही घट्ट नाही, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे त्या टोस्टला कोटही झालं पाहिजे। जास्त घट्ट असेल तर त्या ब्रेडला लागणार नाही आणि पातळ असेल तर ब्रेडवर राहणार नाही, त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवा आणि ब्रेडला हे लावून घ्यायचं आहे। तर लगेच मी गरम करून घेतलेलं आहे। ठेवण्याची गरज नाही आहे, म्हणजे अगदी ते मुरू द्यावं लागेल वगैरे काही गरज नाही आहे, लगेच ते केलं तरी चालेल। झटपट होणारा हा स्नॅक्स आहे, ब्रेड अवेलेबल असतील तर इथे छान जे बेसनचं बॅटर आहे ते आपण ब्रेडला कोट करून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही ब्रेड आपण असं टोस्ट करून घेणार आहोत। जे आपण एका सँडविचला 2 ब्रेड लागणार आहेत, म्हणून 2 ब्रेड एका वेळी मी टोस्ट करून घेतलेले आहेत। आणि जे कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम आहे ना ते जितकं बारीक कापल तितकं बेटर आहे, म्हणजे ते ब्रेडवरती राहील आणि बाकीचं वरून लावले, कारण की ते पडतं, मग ते सारण चिपकून राहण्यासाठी वरून पण मी स्टिक केलेलं आहे। एकदा कुक झालं की ते स्टिक होऊन जातं ब्रेडला। तर आलटून पलटून आपल्याला दोन्ही बाजूंनी शिजवून घ्यायचं आहे, कारण की बेसन आहे, थोड्या भाज्या आहेत, तर थोडंसं मीडियम गॅसवर हे 5 मिनिटं मी दोन्ही साईडने हे करून शिजवून घेतलेलं आहे। तर तेलच्या ऐवजी तूप किंवा बटर सुद्धा चालेल, बटरमध्ये अजून छान होतं। बटर मी काढून पण ठेवलेलं होतं, पण मला घाई इतकी झालेली की माझ्या लक्षात आलं नाही बटर लावायचं, म्हणून सांगते बटरमध्ये करा। तर त्याच तव्यावर पुन्हा मी टोस्ट काढल्यानंतर पनीर जे आहे पनीरची स्लाइस करून घेतलेली आहे आणि हे खाताना ना खूप सुंदर अशी चव लागते, कारण की पनीर मधून खूप सॉफ्ट आणि खूप मला आवडलं, ॲक्च्युली खरंच खूप आवडलं। आणि थोडं स्पायसी केलं तर अजून छान, पण मी हे मुलीला डब्याला देते म्हणून कमी स्पायसी केलेलं आहे। तर इथे जी आपण हिरवी चटणी केलेली ना तर ती लावली। आता याच्याऐवजी टोमॅटो सॉस चालेल, पण काय होतं ना ब्रेड पण हलकासा गोड, पनीरला पण हलकीशी दुधाची टेस्ट आणि मग त्यात टोमॅटो सॉस तर ते खूप गोड गोड होतं, म्हणून मग हिरवी चटणी छान तिखट जर बनवली ना तर खूप सुंदर लागतं। आता याला गरम करायची गरज नाही आहे, चीज टाकलं तर तुम्ही गरम करू शकतात, चीज पण तुम्ही ॲड करू शकतात, पण मी असे इन्ग्रेडियंट्स वापरते ना सहसा रेसिपीजला जे सगळ्यांकडे अवेलेबल असतील। आणि सपोज तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही फक्त याला हिरवी चटणी लावून सुद्धा एन्जॉय करू शकता, इटसेल्फ ते खूप सुंदर लागतं चवीला। तर इथे आपलं सँडविच रेडी झालेलं आहे, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेलं आहे। नक्की करून बघा, खूप सुंदर लागतं। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक, शेअर, कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।